गुड इव्हिनिंग सगळ्यांसाठी। आज एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण या ठिकाणी बघणार आहे। बघा, नुकत्याच शाळांना सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि आपले सगळे चिमुकले अभ्यास करत आहेत, स्कॉलरशिप परीक्षा, आणि त्यामध्येच आता या ठिकाणी नवोदय परीक्षेच्या संदर्भामध्ये मी या ठिकाणी तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे। ओके, तर बघा, सगळ्यांनी काळजीपूर्वक या ठिकाणी सगळी माहिती ऐकून घ्यावी अशी सगळ्या विद्यार्थ्यांना, पालकांना माझी विनंती राहील। बघा, नवोदय परीक्षा 2026 याबद्दल आपल्याला आज चर्चा करायची आहे। याच्यामध्ये जवाहरलाल नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट JNVST म्हणजे ही नवोदय परीक्षा आपण दिल्यानंतर जवाहर नवोदय विद्यालयामध्ये आपल्याला प्रवेश मिळतो। कुठे प्रवेश मिळतो? जवाहर नवोदय विद्यालय। जवाहर नवोदय विद्यालयामध्ये आपल्याला काय मिळतो? प्रवेश मिळतो। म्हणजे ही काय आहे? सिलेक्शन टेस्ट आहे, एंट्रन्स टेस्ट आहे। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचं पुढील शिक्षण घ्यायचं आहे, तर अशा विद्यार्थ्यांना केंद्र शासनामार्फत चालवल्या जाणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश मिळतो। आता जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी 3 प्रकारच्या या ठिकाणी एंट्रन्सच्या टेस्ट असतात। एक एंट्रन्स टेस्ट सिलेक्शन टेस्ट असते, एक एंट्रन्स टेस्ट सिलेक्शन टेस्ट असते, पहा, ती असते इयत्ता 6वी साठी। बघा, इयत्ता 6वीला प्रवेश मिळवण्यासाठी असते। परत एकदा या ठिकाणी जवाहरलाल नेहरूची सिलेक्शन टेस्ट ही इयत्ता 9वीला प्रवेश मिळवण्यासाठी असते। आणि तिसरी एक एंट्रन्स असते, ती इयत्ता 11वीला प्रवेश मिळवण्यासाठी असते। आता इयत्ता 6वी मध्ये प्रवेश जर आपल्याला मिळवायचा असेल, तर इयत्ता 5वी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्याला ही परीक्षा द्यावी लागते। इयत्ता 5वी मधील विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात। 5वी मधील विद्यार्थी परीक्षा देऊ शकतो। 5वी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी ही परीक्षा काय करू शकतो? देऊ शकतो। इयत्ता 9वीला जवाहर नवोदय विद्यालयामध्ये जर तुम्हाला प्रवेश मिळवायचा असेल, तर इयत्ता 8वी मध्ये शिकत असणारा विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो। आणि इयत्ता 11वीला प्रवेश मिळवायचा असेल, तर इयत्ता 10वी मध्ये शिकत असणारा विद्यार्थी या परीक्षेला, या ठिकाणी 10वी मध्ये असणारा विद्यार्थी परीक्षा देऊ शकतो आणि मग त्याला इयत्ता 11वी साठी ॲडमिशन मिळतं। परंतु याच्यामध्ये महत्त्वपूर्ण मुद्दा विद्यार्थी मित्रांनो असा आहे की 9वी आणि 11वीला या ठिकाणी जी परीक्षा एंट्रन्स एग्जाम होणार आहे, ती फक्त रिक्त जागांसाठी असते। फक्त रिक्त जागांसाठी, फक्त रिक्त जागांसाठीच ही परीक्षा असते। म्हणजे जागा अवेलेबल असतील जवाहर नवोदय विद्यालयामध्ये, तर आणि तरच या ठिकाणी 9वी आणि 11वी साठी तुम्हाला या ठिकाणी प्रवेश मिळणार आहे। म्हणजे सर, मग हे कसं काय, असं कसं काय तुम्ही म्हणताय? तर आता बघा, मेन जी परीक्षा आहे, ती मेन परीक्षा इयत्ता 5वी मध्ये असणारा विद्यार्थी या ठिकाणी देणार आहे। बघा, इयत्ता 5वी मध्ये शिकत असणारा विद्यार्थी ही परीक्षा देईल। इयत्ता 5वी मध्ये तुम्ही ती परीक्षा द्याल। या परीक्षेमधून तुम्हाला इयत्ता 6वी मध्ये प्रवेश मिळेल। इयत्ता 6वी मध्ये प्रवेश मिळेल।
कशाच्या आधारे? नुसती परीक्षा दिली म्हणजे आपल्याला जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश मिळाला का? तर बाळांनो याचं उत्तर आहे नाही. तर तुम्हाला काय करावं लागेल? त्या परीक्षेमधील गुणांनुसार, मेरिटनुसार, परीक्षेतील मेरिटनुसार गुणांनुसार तुम्हाला काय होणार आहे बघा, इयत्ता 6वीला प्रवेश मिळणार आहे. आता इयत्ता 6वीला प्रवेश मिळवत असताना हा विद्यार्थी, कोणता विद्यार्थी परीक्षा देऊ शकतो बघा? इयत्ता 5वी मध्ये शिकत असणारा विद्यार्थी परीक्षा देऊ शकतो. परंतु त्या विद्यार्थ्याला स्वतःच्या जिल्ह्यामध्ये, स्वतःच्या म्हणजे रहिवासी जिल्हा, तो विद्यार्थी ज्या जिल्ह्यामध्ये राहत आहे फक्त त्याच जिल्ह्यातील नवोदय विद्यालयाला तो प्रवेशास पात्र आहे. जिल्ह्यातील नवोदय विद्यालय प्रवेशासाठी काय आहे? पात्र आहे. म्हणजे एखादा विद्यार्थी समजा सोलापूर जिल्ह्यामधील आहे, एखादा विद्यार्थी समजा सोलापूर जिल्ह्याचा रहिवासी आहे, त्याचा जिल्हा सोलापूर आहे, तर तो फक्त सोलापूर जिल्ह्यामध्ये असणाऱ्याच नवोदय विद्यालयासाठी ही प्रवेश परीक्षा देऊन त्या नवोदय विद्यालयासाठी प्रवेशास पात्र होईल, त्या मेरिटनुसार आणि गुणांनुसार. म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील असणारा विद्यार्थी नाशिक जिल्ह्याच्या नवोदय विद्यालयासाठी प्रयत्न करू शकत नाही. ही गोष्ट इथं लक्षात ठेवा. म्हणजे प्रत्येकाला ज्या जिल्ह्यामध्ये राहतोय त्याच जिल्ह्यामधील या ठिकाणी नवोदय विद्यालयाला प्रवेश मिळू शकतो. मग सर, आता आम्हाला प्रश्न असा आहे की मग तुम्ही असं म्हणताय की प्रत्येक जिल्ह्याचा विद्यार्थी त्याच जिल्ह्यातील नवोदय विद्यालयासाठी प्रयत्न करू शकतो. मग असं त्या जिल्ह्यामध्ये किती नवोदय विद्यालय असू शकतात? तर बघा, महाराष्ट्रामध्ये एकूण 34 नवोदय विद्यालय आहेत. बघा, एकूण 34 जवाहर नवोदय विद्यालय आहेत. एकूण 36 जिल्हे आहेत, परंतु 34 जिल्ह्यांमध्ये नवोदय विद्यालय आहेत. प्रत्येक जिल्ह्यासाठी एक नवोदय विद्यालय. पहा, प्रत्येक जिल्ह्यासाठी किती हो? एक नवोदय विद्यालय आहे. एक नवोदय विद्यालय हे प्रत्येक जिल्ह्यासाठी आहे. मग आता प्रत्येक जिल्ह्यासाठी एक नवोदय विद्यालय आहे आणि त्यांची प्रवेश क्षमता किती असते बघा? प्रवेश क्षमता किती असते? तर प्रत्येक जिल्ह्यासाठी 80 विद्यार्थी असतात. प्रत्येक जिल्ह्यासाठी किती विद्यार्थी असतात? 80 विद्यार्थी असतात. एवढाच कोटा असतो, कळतंय? मग आता टोटल महाराष्ट्रामध्ये जर 34 नवोदय विद्यालय असतील आणि प्रत्येक नवोदय विद्यालय 80 विद्यार्थ्यांची क्षमता कॅपॅसिटी असेल, तर एकूण महाराष्ट्रात किती विद्यार्थी नवोदयासाठी पात्र होऊ शकतात बघा? 8 चोक हे झाले 32, 3 8 त्रिक 24, 25, 26, 27, म्हणजे जवळजवळ 2720 विद्यार्थी पूर्ण महाराष्ट्रामध्ये या जवाहर नवोदय विद्यालयासाठी प्रवेश घेऊ शकतात. आणि कसं घेऊ शकतात? तर त्यांना या परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांनुसार. मग आता विचार करा, मगाशी मी काय बोललो. आता समजा एखाद्या नवोदय विद्यालयामध्ये इयत्ता 6वीला 80 विद्यार्थी फुलफिल झाले, बरोबर? उदाहरणार्थ सोलापूर जिल्ह्याचा विचार करा की सोलापूर जिल्ह्यामध्ये इयत्ता 6वीला 5वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा दिली, 6वी मध्ये त्याला प्रवेश मिळाला त्याच्या मेरिटनुसार, आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये पोखरापूरला हे नवोदय विद्यालय आहे. पहा, इथं समजा 80 विद्यार्थी कॅपॅसिटी पूर्ण झालेली आहे. आता ही 80 विद्यार्थी, आता टोटल हे जे नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश पात्र झालेले विद्यार्थी आहेत,
या विद्यार्थ्यांना 12वी पर्यंत पूर्ण शिक्षण हे मोफत असतं. पहा, 12वी पर्यंत पूर्ण शिक्षण हे मोफत असतं. पण कधी कधी काय होतं बघा, कधी कधी काय होतं, एखाद्या विद्यार्थ्याच्या पालकाची बदली होऊ शकते, एखाद्या विद्यार्थ्याचं रहिवासी ठिकाण बदलू शकतं, किंवा त्याच्या या ना त्या कारणाने समजा त्यानं काय केलं, नवोदय विद्यालय मधूनच काय केलं, सोडलं. आणि असं लक्षात आलं की हा विद्यार्थी जेव्हा इयत्ता 9वी मध्ये गेलेला आहे, इयत्ता 9वी मध्ये गेलेला आहे, तेव्हा इथं किती झाले बघा, या 80 विद्यार्थ्याचे 60च विद्यार्थी राहिले. म्हणजे इथं 20 विद्यार्थ्यांची समजा म्हणतोय बरं का, मी समजा म्हणतोय, समजा 20 विद्यार्थ्यांची गळती झाली काही कारणास्तव, तर मग मात्र तुम्हाला इथं एक एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. ही एंट्रन्स एक्झाम 8वीचा विद्यार्थी या ठिकाणी देणार आहे आणि मग त्याला 9वी मध्ये प्रवेश मिळणार आहे. लक्षात आलं का? म्हणजे जर सुरुवातीला भरलेल्या जागांमध्ये जर काय गळती झाली आणि रिक्त जागा उपलब्ध असतील तरच 8वीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा होईल. आणि ती प्रवेश परीक्षा झाल्यानंतर मग त्या मेरिटनुसार त्या विद्यार्थ्याला त्या रिक्त जागावर 9वीला प्रवेश मिळेल. आता दुसरी बाजू धरून चाला की त्या 80 विद्यार्थ्यातला त्या 80 विद्यार्थ्यामधील एकही विद्यार्थी गळती झाला नाही, याचा अर्थ हे सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश परीक्षा होणार नाही. लक्षात आलं का? कारण रिक्त जागाच नाही. म्हणजे जर सुरुवातीला भरलेल्या किंवा प्रवेश दिलेल्या 80 विद्यार्थ्यांमध्ये जर काही कारणास्तव त्या विद्यार्थ्याच्या पर्सनल अडचणीमुळं जर त्यानं नवोदय विद्यालय सोडलं आणि जागा रिक्त झाल्या, तेवढ्याच जागांसाठी, समजा 5च जागा रिक्त आहेत, सपोज दॅट 5च जागा रिक्त आहेत, तर 5च जागांसाठी प्रवेश परीक्षा त्या जिल्ह्यासाठी होणार आहे. असं या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. येथे लक्षात तुमच्या म्हणजे काय कळालं की सारांश असा आहे की इयत्ता 5वीतील विद्यार्थी नवोदयची परीक्षा देऊ शकतो आणि ही परीक्षा दिल्यानंतर त्याला इयत्ता 6वी मध्ये प्रवेश मिळतो. तो विद्यार्थी तो ज्या जिल्ह्याचा रहिवासी आहे त्याच जिल्ह्यासाठी नवोदय विद्यालयासाठी त्याला प्रवेशास पात्र समजण्यात येईल. आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी एक नवोदय केंद्र शासनाने या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि प्रत्येक नवोदय विद्यालयाची प्रवेश क्षमता आहे 80 विद्यार्थी. येते लक्षात? आता आपण काय करू, एका 5वीला असणारा विद्यार्थी जी परीक्षा देतोय, 5वीला असणारा विद्यार्थी परीक्षा देतोय, म्हणजे ही 5वीत असणाऱ्या विद्यार्थ्याची नवोदय परीक्षा आहे आणि त्याला 6वीला प्रवेश मिळणार आहे. काय मिळणार आहे? 6वीला प्रवेश मिळणार आहे. तर मग याच्यामध्ये सुद्धा कसं असतं बघा, ग्रामीण भागातील विद्यार्थी जर असेल तर त्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी 75% जागा राखीव असतात. 75% जागा कशा असतात? राखीव असतात. आणि शहरी भागामध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत तर त्या शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी 25% जागा राखीव आहेत. आता बघा, मी काय म्हणलो होतं, एका नवोदय विद्यालयाची प्रवेश क्षमता किती आहे हो? एक नवोदय विद्यालय प्रवेश क्षमता आहे 80 विद्यार्थी. तर या 80चे 75% किती होतात बघा? 80चे 75% म्हणजे तुम्हाला सांगतो जवळजवळ या ठिकाणी 60 जागा या ग्रामीण भागासाठी आहेत आणि राहिलेल्या ज्या 20 जागा आहेत त्या शहरी भागासाठी आहेत. येते लक्षात? त्याच्यामुळे अत्यंत गोरगरीब प्रज्ञावान विद्यार्थ्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे की तुम्ही नवोदय विद्यालयाच्या या प्रवेश परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. आणि जनरली ग्रामीण भागातील विद्यार्थी त्यांच्या शिक्षणाची एक उत्तम सोय व्हावी या उद्दिष्टाने 75% जागा त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. आता आपण काय करूया, या 6वीच्या प्रवेश परीक्षेसाठी जी नवोदय परीक्षा विद्यार्थी 5वी मध्ये असताना देणार आहे
त्या परीक्षेचं स्वरूप कसं आहे हे मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो. बघा, नवोदय परीक्षा इयत्ता 5वी आणि प्रवेश कितवीला मिळणार आहे? प्रवेश मिळणार आहे इयत्ता 6वीला. प्रवेश मिळणार आहे इयत्ता 6वीला. तर त्या ठिकाणी असणाऱ्या परीक्षेचे स्वरूप हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. बघा, याच्यामध्ये काय असतं माहितीये का? याच्यामध्ये 3 विषय असतात. पहा, या परीक्षेमध्ये एकूण 3 विषय असतात. 3 विषय असतात. पहिला जो विषय असतो की नाही, तर तो पहिला विषय असतो मानसिक क्षमता चाचणी. काय बघा, पहिला विषय आहे मानसिक क्षमता चाचणी. ओके. दुसरा जो विषय आहे तो आहे अंकगणित. दुसरा जो विषय आहे तो आहे अंकगणित. आणि तिसरा जो विषय आहे तो आहे भाषा. आता ह्याच्यासाठी एकच संयुक्त परीक्षा असते. बघा, याच्यामध्ये एकच संयुक्त परीक्षा असते. म्हणजे या तिन्ही विषय मिळून एकच परीक्षा असते आणि ही परीक्षा असते 100 गुणांची. बाळांनो, लक्षात येलं का तुमच्या? कळालं का तुम्हाला मी काय म्हणतो? ही परीक्षा किती गुणांची आहे? पहा, 100 गुणांची परीक्षा आहे. तर मग 100 गुणांची परीक्षा आहे म्हणल्यानंतर मग याच्यामध्ये किती या ठिकाणी प्रश्न असतात सर? 1 मार्काला 1 प्रश्न असतो का? 100च प्रश्न असतात का सर? तर याचं उत्तर आहे नाही. तर याच्यामध्ये बाळांनो एकूण प्रश्न किती असतात बघा? एकूण प्रश्न असतात 80. किती प्रश्न असतात बघा? एकूण 80 प्रश्न असतात. कळतंय? म्हणजे सरासरी एका प्रश्नाला 1.25 म्हणजे 1.25 एवढे मार्क आहेत. एका प्रश्नाला 1.25 एवढे काय आहेत? मार्क आहेत. कळतंय? म्हणजे 80 प्रश्नाचे किती गुण होतील? 100 गुण होतील. आणि याच्यासाठी वेळ असतो पहा, याच्यासाठी वेळ असतो 2 तास. याच्यासाठी वेळ किती असतो? 2 तास वेळ असतो. कळतंय? मग आता ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्यानंतर सर आम्ही आता वर्षभर 5वीचा पण अभ्यास करणार आहे, वर्गातला अभ्यास करणार आहे की नाही, सरांनी सांगितलेले प्रश्न गृहपाठ सोडवणार आहे, त्यासोबत या ठिकाणी घटक चाचणी देणार आहे, प्रथम सत्र परीक्षा देणार आहे, द्वितीय सत्र परीक्षा देणार आहे. म्हणजे वर्षभराचा तुम्हाला तुमचा वर्गातला अभ्यास सांभाळून या परीक्षेची तयारी करायची आहे. आणि आपण 100% त्या परीक्षेमध्ये यशस्वी होऊ अशा हिशोबाने जर आपण अभ्यास केला, नाही मी हे करणार म्हणजे करणार, काय पण होऊ दे, करणार म्हणजे करणार, जर असा आपण जर ध्येय ठेवून जर आपण प्रयत्न केला तर भवितव्यातल्या पुढील शिक्षणाचा कितीतरी मोठा खर्च या ठिकाणी वाचतो. आणि एक नंबर म्हणतो मी त्याला, म्हणायचं आपण क्वालिटी एज्युकेशन. क्वालिटी एज्युकेशन तुम्हाला नवोदय विद्यालयामध्ये मिळतं बाळांनो. आलं का लक्षात? गुणवत्तापूर्ण शिक्षण या ठिकाणी तुम्हाला मिळतं. त्याच्यामुळं आज जर तुम्ही थोडा प्रयत्न केला, कष्ट केलं आहे की नाही, तर मग तुम्हाला या ठिकाणी या परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळू शकतात. येते लक्षात? चला, तर आता आपण काय करू? आता याच्यामध्ये बघा, हा जो पहिला जो विषय आहे कुठला? मानसिक क्षमता चाचणी. सर काय हो, मला मानसिक क्षमता चाचणी म्हणजे काय कळलं नाही. मग तुम्हाला माहिती की नाही, बुद्धिमत्ता हा विषय आहे का नाही तुम्हाला? तोच विषय हा, बुद्धिमत्ताच म्हणायचे ह्याला. म्हणजे तुमच्या सुप्त गुणांचे, तुमच्यामध्ये आत काय दडलंय, तुम्ही किती हुशार आहात हे तुम्हाला काय करायचं आहे? दाखवायचं आहे. म्हणजे तुमच्या सुप्त गुणांचा विकास व्हावा म्हणून ही मानसिक क्षमता चाचणी त्यांनी ठेवलेली आहे. या मानसिक क्षमता चाचणीमध्ये बाळांनो 40 प्रश्न असतात. किती प्रश्न असतात? 40 प्रश्न असतात. आणि हे किती गुणांना असतात? 50 गुण असतात. म्हणजे बघा, नुसत्या बुद्धिमत्तेला निम्मे गुण आहेत, आहे का नाही? म्हणजे ज्याची बुद्धिमत्ता चांगली, ज्याची बुद्धिमत्ता स्ट्रॉंग, मग तो विद्यार्थी काय होणार? नवोदय परीक्षेमध्ये पास होणार, पात्र होणार.
मग आपण सर कसं ठरवायचं माझी बुद्धिमत्ता चांगली आहे का कशी आहे? काय नाही, रोज चांगला अभ्यास करावा, रोज नियोजन करून छानसा अभ्यास करावा आणि मग हळूहळू आपली बुद्धिमत्ता काय होत असते, वाढत असते. आलं लक्षात? आणि भरपूर सराव करायचा, भरपूर प्रश्नांचा सराव करायचा, रोज प्रश्न सोडवायचे, रोज प्रश्न सोडवायचे, परीक्षा येईपर्यंत भरपूर सराव करायचा. कळलं का? सराव तुम्ही म्हणता की नाही, तुम्ही सुविचार वगैरे सांगता की नाही बघा बरं, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. म्हणजे काय? सरावाने परिपूर्णता येते आणि त्याच्यामुळे जो विद्यार्थी चांगला सराव करल त्याला या परीक्षेमध्ये अत्यंत उत्तम गुण मिळतील. आणि मी स्वतः तुम्हाला आपलं जे आता हे जे यूट्यूब चॅनल तुम्ही बघत आहात या चॅनलवरती सुद्धा तुम्हाला मी काय करणार आहे, या नवोदय परीक्षेचं मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठलीही काळजी करायची नाही. अगदी सोप्या पद्धतीनं अगदी क्लुप्त्या ट्रिक्स देऊन आपण या सगळ्या विषयांचा सराव करून घेणार आहे. आणि लक्षात तुमच्या तर पहिल्या विषयाला किती प्रश्न आहेत बघून घ्या, 40 प्रश्न आणि किती गुणांना आहे हो, 50 गुणांना आहे. तर मग अंकगणितामध्ये सर किती प्रश्न येतात हो? तर बाळांनो गणितामध्ये येतात 20 प्रश्न आणि हे 20 प्रश्न किती गुणांना असतात बघा, 25 गुणांना असतात. 25 मार्क आहेत. आता अंकगणितामध्ये काय असतं? सोपं असतं अंकगणित. मूलभूत संकल्पना तुमचा पाया भक्कम आहे का? बेरीज असेल, वजाबाकी असेल, गुणाकार असेल, भागाकार असेल, दशांश अपूर्णांक असतील, वेगवेगळ्या संख्यावरील क्रिया असतील, असे छोटे छोटे घटक असतात. पण खरं सांगू का, तुम्हाला जास्त थोडा विचार करावा लागणारे प्रश्न असतात. कारण की तुम्हाला नाही का, मग त्यांना 12वी पर्यंत तुम्हाला मोफत शिकवायचं आहे ना, मग तुम्ही जो चांगला विद्यार्थी आहे, बुद्धिमत्तेचा विद्यार्थी आहे, त्यालाच निवड करतात ते. म्हणजे हे 20 प्रश्न झाले पहा. किती गुणांना झाले? 25 गुणांना. आणि भाषा तर तुम्हाला सगळ्यांना कळते. समजा मराठी मीडियमचा विद्यार्थी असेल तर त्यानं मराठी विषय घ्यायचा, इंग्रजी माध्यमाचा विद्यार्थी असतो तो इंग्रजी विषय घेतो. दुसरीकडे कुठं जातं, ही पूर्ण देशासाठी परीक्षा असते, पूर्ण देशातील विद्यार्थी परीक्षा देत असतात. त्याच्यामुळे कुणाची बंगाली भाषा आहे, कुणाची उर्दू भाषा आहे, कुणाची पंजाबी भाषा, अशा 8 भाषांमध्ये विद्यार्थी परीक्षा देऊ शकतो. आता आपण काय करणार, आपण देणार मराठी भाषेमधनं परीक्षा. म्हणजे ही भाषा म्हणजे काय आहे हो, आपली मराठी आहे. आणि जे इंग्रजी माध्यमाचे आहेत ते काय करतील, इंग्रजीमधनं सोडवतील. आलं लक्षात? म्हणजे ही भाषा विषयासाठी किती गुण आहेत हो? तर भाषा विषयासाठी सुद्धा 25च गुण आहेत. आणि किती प्रश्न आहेत हो? मग 20 प्रश्न आहेत. आलं लक्षात तुमच्या? किती प्रश्न आहेत? 20 प्रश्न आहेत. आणि गुण किती आहेत हो? 25 गुण आहेत. आलं लक्षात तुमच्या? या पद्धतीनं. आता बघा, आता ह्याच्यामधलं थोडं डिवायडेशन मी तुम्हाला देतो. डिवायडेशन म्हणजे विभागणी. अजून डिटेल्डमध्ये कसं सांगता येईल बरं का सर, आम्हाला जरा थोडं अजून नीट सांगता का? हां सांगतो, लक्ष द्या. आता बघा, ही जी मानसिक क्षमता आहे की नाही बाळांनो, पहिला भाग आता तुम्हाला नेक्स्ट पेजवरती सांगतो मी, नेक्स्ट पेजवरती सांगतो. आता आपण काय करू, एक पहिला भाग बघू. कुठला भाग आहे? मानसिक क्षमता, मानसिक क्षमता चाचणी आहे की नाही. आता हा तुमचा पेपर आहे समजा, एवढा इथं लिहितो मी, नवोदय नवोदय परीक्षा 2026. सर ही परीक्षा कधी असते हो? तर बघा, ही परीक्षेचे फॉर्म कधी येतात माहिती आहे का? तर सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये येतील. सप्टेंबर ऑक्टोबर 2025 मध्ये फॉर्म सुटतील. तुम्ही ज्या शाळेमध्ये शिकता की नाही, 5वीला ॲडमिशन जिथं घेतलंय त्या शाळेतनं हे फॉर्म भरायचे. आणि परीक्षा कधी असते साधारणपणे, तर जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये होईल. अगोदर एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा होत होती बरं का. आता अलीकडे आले परीक्षा, जानेवारी फेब्रुवारी 2026 मध्ये परीक्षा होईल. कळते? आता ही जी काय आपली नवोदय परीक्षा 2026 आहे, त्याचा बघा याच्यामध्ये 3 खंड आहेत बघा, 3 विभाग आहेत वेगवेगळे. काय आहेत? 3 विभाग आहेत. मग हा जो पहिला विषय आहे तो कशामध्ये येतो? खंड 1 मध्ये येतो. खंड 1 मध्ये आहे मानसिक क्षमता चाचणी. पेपर एकच निघतो बरं का, पेपर एकच असतो. संयुक्त पेपर असतो, सगळ्या विषयाचा मिळून एकच पेपर असतो. खंड 2 जो असतो का नाही, खंड 2 मध्ये काय सांगितलं रे आता मी? खंड 2 मध्ये सर तुम्ही आम्हाला अंकगणित सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? अंकगणित सांगितलं होतं. आणि खंड 3 आहे ना, खंड 3, त्या खंड 3 मध्ये तुम्हाला तिसरा विषय शिकायचा आहे, भाषा.
ओके. आणि ह्याची एकच संयुक्त परीक्षा असते बघा, एकच संयुक्त परीक्षा असते, लक्षात घ्या. आता हे तिन्ही विषय एकाच पेपरमध्ये असतो, म्हणजे एकच पेपर असतो, आपल्याला 2 पेपर नसतात, हे तिन्ही विषय एकाच पेपरमध्ये असतात. आता बघा हे जे 3 विषय आहेत की नाही बाळांनो, तर याच्यामध्ये ही जी मानसिक क्षमता आहे का नाही, याच्यामध्ये जवळजवळ भाग, एकूण भाग किती आहेत बघा, एकूण भाग 10 आहेत, एकूण भाग 10 आहेत. म्हणजे भाग 1 मध्ये किती प्रश्न आहेत बघा, एकूण बघा, थोडा इंग्रजी अंक लिहितो, 1 सेकंद फक्त मी इंग्रजीमधला अंक लिहितो बघा. आता याच्यामध्ये काय करतो मी, भाग 1 आहे बघा तुमचा, हा भाग 1 आहे, तर भाग 1 मध्ये 4 प्रश्न असतात, भाग 1 मध्ये 4 प्रश्न, असं प्रत्येक भागामध्ये, म्हणजे भाग 2 मध्ये पण 4 प्रश्न असतात, असे सगळ्या भागामध्ये आहे की नाही. म्हणजे असे 10 भाग झाले आहे की नाही, एका भागामध्ये एका भागामध्ये 4 प्रश्न, असे एकूण भाग किती आहेत, एकूण भाग किती आहेत बघा, एकूण भाग झाले 10, आणि एका भागाला किती प्रश्न आहेत, 4, म्हणजे एकूण प्रश्न किती झाले बघा, मग 4 10 40, एकूण प्रश्न किती झाले तुमचे, 4 10 40. आणि याच्यामध्ये काय असतात माहिती आहे का, नुसत्या आकृत्या असतात, नुसत्या आकृत्या, काय आकृत्यावरचे प्रश्न सोडता येतात ना तुम्हाला, आकृत्यामधले प्रश्न सोडता येतात का नाही, तर तसे छोटे छोटे प्रश्न असतात की बाबा, आकृत्या दिलेल्या असतात तुम्हाला, एक आकृती दिलेली असते, त्याच्यात 4 आकृत्या दिलेल्या असतात, तिच्यासारखीच सेम आकृती कोणती ओळखा, नंतर एक आकृती कापलेली असते, मग ती तिची घडी घाला, ती त्याच्यामध्ये नेऊन काय करा, जुळवा, त्याच्यातला समसंबंध सांगा. आपण असे छोटे छोटे एक्झाम्पल घेऊ. मग लक्षात घ्या, एका पहिल्या पेपरमध्ये एकूण भाग 10 असतात, एका भागामध्ये 4 प्रश्न, दुसऱ्या भागामध्ये 4, तिसऱ्या भागामध्ये 4, चौथ्या भागामध्ये 4, 5व्या भागामध्ये 4, 6व्या भागामध्ये 4 प्रश्न, 7व्या भागामध्ये 4 प्रश्न, 8व्या भागामध्ये 4 प्रश्न, 9व्या भागामध्ये 4 प्रश्न, आणि शेवटी 10व्या भागामध्ये 4 प्रश्न, असे टोटल किती झाले बघा, 40. नुसत्या आकृत्यावर आधारित हे प्रश्न असतात, नुसत्या आकृत्या, बाकीचं काही सुद्धा करायचं नाही, नुसत्या आकृत्या बघायच्या आणि काय करायचं, सोडवायचं. याची तयारी आपण आपल्या या चॅनेलवरती घेणार आहे, त्याच्यामुळं तुम्ही हा चॅनेल बघितला, याच्यानंतरची जी मी तुम्हाला आणखी काही माहिती देणार आहे, तास घेणार आहे, त्याच्यासाठी हा चॅनल तुम्ही काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचा आहे. सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला पुढचं नोटिफिकेशन येऊन जातंय, कळतंय लगे कुठला तास चालू आहे सरांचा. ओके, पुढं आता हे जे अंकगणित आहेत का बाळांनो, अंकगणित, आता हे सगळ्या 10 भाग, सर हे कुठले कुठले असतात, 10 भाग, भाग 1 मध्ये काय आहे, भाग 2 मध्ये काय आहे, तर मी तो तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की नाही. मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, चॅनेल आपला सबस्क्राईब करावं लागेल का नाही, ते जे लाल बटन असते का नाही, त्याला लाल बटनाला तुम्ही क्लिक करा, आणि नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून ठेवा. लगे पुढचा व्हिडिओ आला की तुम्हाला कळतंय की बाबा सरांनी या भाग 1 2 3 4 मध्ये 10 मध्ये काय काय आहे, त्या सगळ्या भागातलं मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक भागामध्ये काय आहे. त्याच्यानंतर बघू आपण अंकगणित. अंकगणितामध्ये बघा एकूण घटक किती आहेत माहित का बाळांनो, एकूण घटक म्हणजे प्रकरण, थोडक्यात एकूण घटक जवळजवळ 12 घटक आहेत. किती घटक आहेत, 12 घटक आहेत, आणि या 12 घटकामधून एकूण किती प्रश्न येणार आहेत, एकूण घटक 12 आहेत, एकूण घटक 12 आहेत, एकूण प्रश्न 20 आहेत, आणि एकूण गुण किती आहेत त्याला 25 आहेत. एकूण गुण किती आहेत 25. आणि भाषा तर एकदम सोपा आहे बघा, भाषा एकदम सोपा आहे. ह्याच्यामध्ये काय असतं बरं का, ह्याच्यामध्ये उतारे असतात बघा, याच्यामध्ये उतारे असतात. उतारे म्हणजे कसं असतं ना, का एक पॅराग्राफ दिलेला असतो, पॅराग्राफ, ती पॅराग्राफ वाचायचा, आणि त्या पॅराग्राफच्या उतार्याच्या खाली किती प्रश्न असतात माहिती आहे का, तर मला वाटतं की उतार्याच्या खाली 5 प्रश्न असतात. किती प्रश्न असतात, प्रत्येक उतार्याच्या खाली 5 प्रश्न असतात. एकूण उतारे, नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या, इकडे तिकडे बघू नका. एकूण उतारे असतात 4. प्रत्येक उतार्यावर प्रश्न असतात, प्रत्येक उतार्यावर एकूण प्रश्न किती असतात बघा, एकूण प्रश्न असतात 5. झाले का नाही, मग 5 किती झाले, मग एकूण गुण किती झाले मग याच्यामध्ये, म्हणजे एकूण गुण झाले, एकूण प्रश्न झाले 20. ठीक आहे, एकाला 5 प्रश्न, चौघाला 5 20, आहे का नाही, एकूण प्रश्न झाले 20, आणि याचे एकूण गुण किती झाले, मग
एकूण गुण मागाशी सांगितले की नाही सरांनी, किती सांगितले? 25 गुण सांगितले. आलं का लक्षात? तर मग आता याच्यामध्ये सर भाषामध्ये काय करायचं? सर लय सोपं आहे, मग नुसतं उतारा वाचूनच उत्तर लिहायचं आहे की नाही सर? आपल्याला नुसता उतारा वाचायचा आणि उत्तर लिहायचं आहे असं असेल का हो? मला सांगा. टोटल फक्त जिल्ह्यामधून, अख्ख्या जिल्ह्यामधून 80 जागा भरायच्या आहेत त्या. मग एवढा सोपा असणार आहे का भाग? थोडासा कठीण असणार आहे. त्यासाठी तुम्हाला नीट वाचायला आलं पाहिजे, नीट लिहायला आलं पाहिजे. मग त्यांना बघायचं आहे, तुम्ही लहान आहे 5वीला, मग त्यांना बघायचं तुम्हाला वाचायला नीट येतं आहे का. मग याच्यासाठी रोज वाचन केलं पाहिजे. त्याच्यासाठी भरपूर उतारे आपण सोडवावे लागतील, भरपूर उतार्यांचा अभ्यास करावा लागेल. चुकवलेलं असतं थोडं थोडं तेवढे काय, थोडं थोडं त्यांनी चुकवलेलं असतं, आपण चुकाव म्हणून त्यांनी चुकवलेलं असतं काय. मग त्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे? वाचन पाहिजे. आलं का लक्षात? वाचन भरपूर करणे, वाचन भरपूर, नाहीतर उतारा वाचायला येत नाही मग प्रश्न कसा सोडवायचा? वाचन भरपूर करावे, आहे की नाही. मग आता त्याच्यामध्ये बघा अलीकडे आता व्याकरण पण तुम्हाला त्याच्यामध्ये विचारतात बरं का. व्याकरण काय, मराठी भाषेचं व्याकरण म्हणजे हे जे 4 प्रश्न असतात की नाही, एकूण प्रश्न जे 5 आहेत का नाही, तर त्या 5 प्रश्नातच एखादा दुसरा प्रश्न तुम्हाला कशाचा विचारलेला असतो? व्याकरणाचा. सर व्याकरण म्हणजे काय असतो? तर बघ नाही, समानार्थी शब्द काय, विरुद्धार्थी शब्द काय, वाक्यप्रचार कुठला, म्हण कुठली, आहे का नाही, असं काय 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 व्याकरणामध्ये जे असेल, नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण आहे का नाही, क्रियापद आहे, काळ आहे, भूतकाळ आहे, भविष्यकाळ आहे, वर्तमान काळ आहे, ह्याच्यापैकी काहीतरी एखादा दुसरा प्रश्न विचारतात. म्हणजे सगळं काय व्याकरण विचारत नाहीत, पण त्याच्यातला एखादा दुसरा प्रश्न तुम्हाला त्याच्या व्याकरणावरचा विचारला जातो. मग आता एकूण वेळ किती आहे सर? याला वेळ आहे 2 तास. याला वेळ किती आहे बघा? 2 तास. आता 2च मिनिटामध्ये संपवतो, लक्ष ठेवा. तर हा जो पहिला खंड आहे ना तुमचा, पहिला खंड, तो एकूण 60 मिनिटामध्ये सोडवून झाला पाहिजे. किती मिनिटामध्ये सोडवून झाला पाहिजे? 60 मिनिटामध्ये, म्हणजे जवळजवळ 1 तासामध्ये सोडवून झाला पाहिजे. नंतर हा जो प्रश्न आहे की नाही, हा प्रश्न तुम्हाला 30 मिनिटामध्ये सोडवून झाला पाहिजे. 30 मिनिटं म्हणजे किती? 30 मिनिटं म्हणजे किती असते तरी? अर्धा तास. किती? अर्धा, आहे की नाही, अर्धा तास. इथं सुद्धा तेवढाच वेळ लागणार. मग 30 मिनिटे, कारण 2 तास आहे ना, 30 मिनिटे म्हणजे इथं पण किती झाला मग? अर्धा तास, आहे का नाही. अर्धा कळावं म्हणून लिहितो मी, अर्धा तास लागतो काय. तर आता तुम्ही कमी जास्त वेळ करू शकता, परंतु जनरली 1 तासामध्ये तुमचा पहिला खंड झाला पाहिजे, 30 मिनिटामध्ये अर्ध्या तासात दुसरा खंड झाला पाहिजे, आणि 30 मिनिटामध्ये तिसरा खंड झाला पाहिजे. आलं लक्षात. आणि या प्रत्येकामध्ये स्वतंत्र पास व्हावं लागतं बघा. या प्रत्येकामध्ये स्वतंत्र पास व्हावं लागतं. ह्याच्यात नापास झाला आणि ह्याच्यात पास झाला तर टोटलमध्ये नापास झाला. त्याच्यामुळं सगळ्याच घटकांचा चांगला अभ्यास आपल्याला करावा लागेल. मग आता मी काय करतो, पुढच्या व्हिडिओमध्ये मी काय करतो, तुम्हाला याच्यातले 10 भाग कोणते हे सांगतो, याच्यातले 11 घटक कोणते हे मी सांगतो, आणि मग आपण काय करणार आहे, याची चांगली तयारी करून घेणार आहे. आणि याची मग तुम्हाला जर अधिकची तयारी करायची असेल, अधिकची म्हणजे सर तुम्ही यूट्यूब चॅनेलवरती शिकवतात. आता यूट्यूब चॅनेलवरती शिकवतात म्हणजे ते फ्री असतं, म्हणजे त्याला कुठलेही पैसे भरावे लागत नाही. फक्त ती चॅनेल तुम्हाला काय करावं लागतो, सबस्क्राईब करावा लागतो. त्याच्यानंतर परीक्षेचा फॉर्म येतो. मग फॉर्म कसा भरायचा, त्याला कोणती कागदपत्र द्यावी लागतील, नंतर मग SCचा विद्यार्थी आहे, OBCचा विद्यार्थी आहे, NTचा विद्यार्थी आहे, ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी आहे, वेगवेगळ्या जातीचे विद्यार्थी असतात, त्या प्रत्येकाचं सुद्धा रिझर्वेशन आहे, राखीव जागा असतात, त्याच्याबद्दलची अधिक माहिती ही वेळोवेळी तुम्हाला मी या यूट्यूब चॅनलवरती काय करणार आहे, देणार आहे. आणि ताससुद्धा या यूट्यूब चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्टमध्ये असतील, त्याला पैसे पडणार नाहीत. पण तरीसुद्धा जर अनेक विद्यार्थ्यांना अधिकची तयारी करायची असेल तर हे बघा, एक आपण ऑनलाईन क्लास आहे आपला, दृष्टी ऑनलाईन क्लासेस म्हणून आपला क्लास आहे, दृष्टी ऑनलाईन क्लासेस म्हणून आपला क्लास आहे. तर याच्यामध्ये बघा, ही बॅच जी आहे हे तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. म्हणजे मी लाईव्ह लेक्चर घेतल्यानंतर ते तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये मिळतील. म्हणजे आपण नाही का, आपला प्ले स्टोअर असतो, त्या प्ले स्टोअरवरती जाऊन ते ॲप्लिकेशन आपण डाउनलोड करून घ्यायचं, आणि त्याच्यामध्ये हे तुम्हाला लेक्चर्स माझे काय होतील, दिसतील.
आता बघा ही जी काय आहे परीक्षा, ही मानसिक क्षमता चाचणी, अंकगणित आणि भाषा हे सगळे विषय मी शिकवणार आहे तुम्हाला. भरपूर सारे आपण टेस्ट घेणार आहोत, भरपूर सराव करून घेणार आहोत. आणि ही जी बॅच आहे ती टोटल तुम्हाला तुमच्या परीक्षेपर्यंत बघा 2999 रुपयेमध्ये. किती? 2999 रुपयेमध्ये आहे. तर लवकरात लवकर ही बॅच तुम्ही काय करायची आहे, परचेस करायची आहे. कारण का सांगतो तुम्हाला, ही बॅच चालू होणार आहे. ही बॅच बघा, ही बॅच चालू होणार आहे 1 जून पासून. 1 जून 2025 पासून ही बॅच चालू होणार आहे. किती? 1 जून बघा इथं लिहितो मी, 1 जून 2025 पासून ही बॅच चालू होणार आहे. लवकरात लवकर तुम्ही काय करायचं, ही बॅच काय करायची, परचेस करायची. आणि ज्या विद्यार्थ्यांना शक्य नाही त्यांनी यूट्यूब चॅनेलवरतीही माझे लेक्चर्स बघितले तर चालेल, काही सुद्धा हरकत नाही. तिथे आपण भरपूर सराव करून घेणार आहे. पण या बॅचमध्ये अधिकचा सराव आपण करणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही लवकरात लवकर ही बॅच काय करा, परचेस करा, खरेदी करा. त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, मी इथं लिहिलेलं आहे, डाउनलोड द दृष्टी अकॅडमी ॲप. काय अडचण आली तर मला 9356 86 51 75 या नंबरवरती कॉल करा. आणि या ठिकाणी आपण पुढील व्हिडिओमध्ये याच्याबद्दलची जी अधिक माहिती आहे नवोदय परीक्षेच्या संदर्भामध्ये ते आपण बघूया. ओके, सगळ्यांना धन्यवाद. थँक्यू.